आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या, राजभाषा दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप हार्दिक शुभेच्छा। खरं तर महाराष्ट्र हा सुजल सुफल आणि समृद्ध म्हणून ओळखला जातोच। पूर्ण देशात महाराष्ट्राची चर्चा ही आर्थिक फक्त नाही तर शैक्षणिक, सामाजिक सगळ्या प्रकारचे रिफॉर्म्स आपल्या राज्यातले हे पूर्ण देशाने अनुभवले। वेगवेगळे रिफॉर्म बद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या मुलांच्या अधिकाराविषयी, मुलांच्या हक्कांविषयी पण आपलं महाराष्ट्र हे अव्वल असंच म्हणता येईल। गेले अनेक वर्षापासून अडॉप्शनच्या संबंधात जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला खरंच नवल वाटणार नाही। आपला महाराष्ट्र हा यात अव्वल क्रमांकावर आहे, जिथे सगळ्यात जास्त अडॉप्शन आपल्या देशात, सगळ्यात जास्त अडॉप्शन आपल्या महाराष्ट्र राज्यात होतं। म्हणजे याचा अर्थ अवेअरनेस हा आपल्याकडे चांगला, अडॉप्शनच्या संबंधातलं एक संवेदनशीलता असावी लागते, तीही आपल्या राज्यात जास्त चांगली। आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मला जर आज हे बोलायला मिळत आहे ह्याचाही मला खूप आनंद होतो। आणि अडॉप्शनच्या संबंधातलं अडॉप्टिव्ह पेरेंट्सची संख्या ही सगळ्यात जास्त, त्याच्या संबंधातली संवेदनशीलता जास्त। आणि त्याच्याचमुळे खरं तर मला असं वाटतं की स्वनाथ फाउंडेशनकडून आम्ही जो इनिशिएटिव्ह घेतला आहे प्रतिपालकत्व योजना, म्हणजे फॉस्टर केअर सर्व्हिस, जिथे बाहेरच्या देशांमध्ये तो इतका मोठ्या प्रमाणावर मल्टी फॉस्टरिंग असं बाहेरच्या देशांमध्ये घडतं, पण आपला महाराष्ट्र राज्य जिथे सगळ्यात जास्त अडॉप्टिव्ह पेरेंट्सची संख्या आहे तिथे जर प्रतिपालकत्वालाही जर चांगलं स्थान मिळालं, आपली जर टेम्पररी पद्धतीने जर मुलं, बालगृहातील मुलं ज्यांना जर कुटुंबाचा आधार दिला गेला आणि त्यांना जर कुटुंब मिळाली तर आपला देशात महाराष्ट्र राज्याचं प्रतिपालकत्व म्हणून असलेलं पालकत्वाबद्दलही आपलं अव्वल स्थान होऊ शकतं। आणि खरं तर हाच एफर्ट घेण्यासाठी म्हणून स्वनाथ फाउंडेशन गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहे। आणि फॉस्टर केअर सर्व्हिस म्हणजे ज्याच्यामध्ये खरं तर अनाथ मुलं, कसं असतं की अनाथ मुलं आपण म्हणतो पण कधी कधी अशी ही अनाथ मुलं असतात की ज्यांचं म्हणजे त्यांचे आई वडील शोधले जात नसतात, त्यांचे आई वडील शोधूनही भेटू शकलेले नसतात आणि ते कुठेतरी असतात, मुलं ही बालगृहात राहत असतात, असाध्य रोगांनी पीडित असलेले आई वडील असतात की ज्यांची मुलं ही बालगृहात असतात। काही अशी मुलं असतात जी कैद्यांची मुलं असतात आणि ती बालगृहात असतात। आणि ही सगळी विक्टिमाइज मुलं होतात, कारण का तर आई वडिलांवर काहीतरी आरोप असतात म्हणून मुलांनाही आरोपी म्हणून करारलं जातं आणि त्यांना कोणीही जवळ घेत नाही। त्यांचं राहण्याचे आणि सगळ्याचे जगण्याचेच प्रॉब्लेम्स असतात। अशी सगळी ही मुलं बालगृहात असतात। अशी अनेक कॅटेगरीतली मुलं ही बालगृहात असतात ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आपल्या कायद्याने सांगितलेली आहे। आणि त्यांच्यासाठी खरं तर सगळ्यात पहिल्यांदा फॅमिली बेस्ड सर्व्हिस त्यांना दिली जावी असा आग्रह आपल्या ज्युएनाईल जस्टिस ऍक्टमध्ये दिलेला आहे। आणि यासाठी आम्ही खरं स्वनाथ फाउंडेशनकडून आग्रह धरतोय की महाराष्ट्र राज्य जर एवढं समृद्ध आहे तर प्रतिपालकत्व योजनेचा अंमल आपल्या राज्यात सगळ्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं। फक्त यासाठी हा विषय समजून घेण्याची गरज, यासाठी एक पुढाकार घेण्याची गरज, या विषयाच्या संबंधात जनजागृती होण्याची गरज आणि संवेदनशील असलेलं असं जर वातावरण आपल्या मुलांना मिळालं तर आपली बालगृहातली मुलं ही सगळी कुटुंबामध्ये जातील। त्यांना कुटुंबाचा आधार जर मिळाला तर त्यांचं बालपण हे सुखी समृद्ध होईल आणि पालकांनाही पालकत्वाचा एक चांगला आनंद घेता येईल। यासाठी आम्ही आग्रही आहोत। पुढच्या काळात आम्ही गव्हर्नमेंटकडे पुन्हा एकदा MOU साठी याचना करतो आहोत। MOU आमचा जर गव्हर्नमेंट म्हणजे बाल आयुक्त आहेत त्यांच्याबरोबर जर आम्ही MOU करू इच्छितो तो आता नजीकच्याच काळात आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि पुन्हा एकदा प्रतिपालकत्व योजनेला आपल्या राज्यात स्थान देण्यासाठी आणि आपला महाराष्ट्र राज्य ज्या नावासाठी आपण प्रसिद्ध आहोत असं समृद्ध राज्य असलेलं महाराष्ट्र हे प्रतिपालकत्व योजनेसाठी पालकत्व म्हणून पुढे येणारे पालक आम्हाला हवे आहेत आणि ते आम्हाला 100% आपल्या राज्यात मिळणार आहेत। आणि आपला राज्य हे अव्वल या संबंधातही असेल याची मला खात्री आहे। आणि त्याचसाठी नजीकच्या काळात आम्ही पुन्हा परत तुमच्याकडे हा सगळा विषय घेऊन या संबंधातलं एक चांगलं चर्चासत्राचं आयोजन असं सगळं प्लॅनिंग करून तुमच्यासमोर येतोय। आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मला खूप सगळ्यांना पुन्हा एकदा मी आनंद माझा व्यक्त करते आणि तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन इथेच माझा विषय संपवते। थँक्यू व्हेरी मच।